लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये यशवंत दणाने व जमीर शेख यांच्या घरावर जमाव जमवून हल्ला। लोणंद शहरातील सामाजिक कार्यकर्ते यशवंत दणाने व जमीर शेख यांनी लोणंद शहरातील नगरपंचायतीच्या विविध कामातील भ्रष्टाचार बाहेर काढल्याने राग अनावरण न झाल्याने जमाव जमून शिवीगाळ दमदाटी घरावरती जमावाचा हल्ला झाल्याने लोणंद पोलीस स्टेशनला तातडीने संपर्क साधून घटनास्थळी पोलीस दाखल झाले। अखेर पोलिसांनी नोटिसा देऊन दोन्ही पार्टीला समज देण्यात आली। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। आम्ही अशा प्रकारचे भ्रष्टाचार काढत आहोत, म्हणजे नागरिकांचा जो पैसा कराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून नागरिकांचा जो पैसा नगरपंचायत घेते, तोच पैसा आमच्याच विकास कामांसाठी इथं वापरला जातो, तर तो व्यवस्थित आणि पारदर्शकपणे नगरपंचायतीने या ठिकाणी वापरावा याबाबतच आम्ही पाठपुरावा करतोय आणि लोणंदचा विकास व्हावा याच उद्देशाने आम्ही ही कामं करतोय। मात्र काही नगरसेवक असे आहेत की त्यांना टक्केवारीसाठी कुठेतरी मीच विकास कामं करतोय असं दाखवून कुठेतरी जनतेची फसवणूक करत आहे। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला विनंती, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। जे तुम्हाला सत्य वाटतंय त्या सत्याचा तुम्ही पाठपुरावा करा, मग आमच्याशी चर्चा करा। आमची स्थानिक नागरिकांची कुठलीही तक्रार नाही किंवा त्यांच्या विरोधात कुठलंही आमचं कटकारस्थान नाही। आमचं फक्त नगरपंचायत भ्रष्टाचार विरोधात आमचा कार्यक्रम चालू आहे। तर भविष्यामध्ये आमच्या जीवाला बरं वाईट घडवून आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाऊ शकतो। भाडोत्री गुंडांकडनं, मित्र, नातेवाईक किंवा स्वतः नगरसेवक, त्यांचे पती यांच्या माध्यमातून आमच्या जीवितास पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हाच पुरावा म्हणून, हाच आमचं शेवटचं भविष्यामधलं स्टेटमेंट असं ग्राह्य धरून प्रशासनानं पुढील कारवाई करण्यास विनंती। आणि पुढील भ्रष्टाचार ही आम्ही असाच शेवटच्या रक्ताच्या एका थेंबापर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत असेच आम्ही भ्रष्टाचार काढू आणि अशीच नगरपंचायत व नगरसेवकांना उघडकीस आणू, त्याचे भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू। आम्ही अशा प्रकारचे भ्रष्टाचार काढत आहोत, म्हणजे नागरिकांचा जो पैसा कराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून नागरिकांचा जो पैसा नगरपंचायत घेते, तोच पैसा आमच्याच विकास कामांसाठी इथं वापरला जातो, तर तो व्यवस्थित आणि पारदर्शकपणे नगरपंचायतीने या ठिकाणी वापरावा याबाबतच आम्ही पाठपुरावा करतोय आणि लोणंदचा विकास व्हावा याच उद्देशाने आम्ही ही कामं करतोय। मात्र काही नगरसेवक असे आहेत की त्यांना टक्केवारीसाठी कुठेतरी मीच विकास कामं करतोय असं दाखवून कुठेतरी जनतेची फसवणूक करत आहे। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला विनंती, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। जे तुम्हाला सत्य वाटतंय त्या सत्याचा तुम्ही पाठपुरावा करा, मग आमच्याशी चर्चा करा। आमची स्थानिक नागरिकांची कुठलीही तक्रार नाही किंवा त्यांच्या विरोधात कुठलंही आमचं कटकारस्थान नाही। आमचं फक्त नगरपंचायत भ्रष्टाचार विरोधात आमचा कार्यक्रम चालू आहे। तर भविष्यामध्ये आमच्या जीवाला बरं वाईट घडवून आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाऊ शकतो। भाडोत्री गुंडांकडनं, मित्र, नातेवाईक किंवा स्वतः नगरसेवक, त्यांचे पती यांच्या माध्यमातून आमच्या जीवितास पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हाच पुरावा म्हणून, हाच आमचं शेवटचं भविष्यामधलं स्टेटमेंट असं ग्राह्य धरून प्रशासनानं पुढील कारवाई करण्यास विनंती। आणि पुढील भ्रष्टाचार ही आम्ही असाच शेवटच्या रक्ताच्या एका थेंबापर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत असेच आम्ही भ्रष्टाचार काढू आणि अशीच नगरपंचायत व नगरसेवकांना उघडकीस आणू, त्याचे भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू। एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आमची विनंती। धन्यवाद।